म्हटलं कोरियन किमची इंडियन स्टाईलमध्ये करून बघूया. नापा कॅबेज तर आणलेलाच होता. काकडी, गाजर, मुळा, कांद्याची पात हे सगळं काही घरात आपल्याकडे आणलेलंच होतं. तर मग नापा कॅबेजची पानं वेगवेगळी करून घेतली आणि मीठ लावून त्यांच्यावरती हळूहळू एकावर एक पानं ठेवून दाबून 4 तास मी तसेच ठेवून घेतले. हळूहळू ती पानं मऊ झाली तशी 4 तासानंतर मी छानपैकी पाण्यामध्ये ती धुवून घेतली. मग ॲपल, कांदा, मुळा, लसूण, आलं ह्या सगळ्याची चांगली एक पेस्ट केली. त्याच्यात सोया सॉस, मिरची पूड आणि हे सगळं एकत्र करून चांगलं मिक्स करून घेतलं. एकेका पानावरती ती चटणी होती ती लावून घेतली. पण किमची आहे ना ही प्युअर व्हेज आहे हां. कारण मी त्याच्यात फिश सॉस पण टाकलेला नाही आहे किंवा फिश सारखं काही गोष्ट टाकलेली नाही आहे. सगळ्या किमचीची पानं एकत्र करून एका प्लास्टिकच्या बॅगमध्ये भरून ठेवली. 3 दिवस तशीच बाहेर आम्ही एका एअरटाईट डब्यामध्ये भरून ठेवली. त्यानंतर फ्रीजमध्ये ठेवून 3 दिवसानंतर किमची खायला तयार झाली. बघा वाटते की नाही कोरियन किमची. एकदा करून तर